शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 साली झाला. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. जिजाऊ माँसाहेबांचे माहेर शिंदखेड राजा व सासर वेरूळचे होते. भोसले घराणे हे मूळचे वेरूळचे होते. त्यांचे बालपण अत्यंत कष्टमय होते, परंतु त्यांच्या मातोश्री जिजाबाई यांनी त्यांना महान विचारधारा दिली. जिजाऊंच्या संस्कारांनीच त्यांचे व्यक्तिमत्व घडले. शिवाजी महाराजांना लहानपणापासून तलवार चालवणे, दांडपट्टा चालवणे, न्यायनीतीने वागणे हे सर्व धडे जिजाऊंनी जन्मापासून दिले. रायरेश्वराच्या मंदिरात बाल शिवबाने मावळ्यासोबत स्वराज्याची शपथ घेतली होती. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी तोरणागड जिंकून स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करायला सुरुवात केली. त्या काळामध्ये परकीय आक्रमकांनी रयतेला वेठीस धरले होते. त्या काळामध्ये स्त्रियांचा मान राखला जात नव्हता, पण शिवाजीराजे हे प्रत्येक स्त्रीला मातेसमान मानत होते. शिवाजी महाराजांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रयतेप्रती असलेली निष्ठा. ते मावळ्यावर आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करत होते. त्यांच्या मतांना महत्त्व देत व त्यांच्या कष्टाची कदर करत होते. ते लोककल्याणकारी राजे होते. त्यांच्या स्वराज्यात सर्वांना समान न्याय होता, मग तो कोणत्याही जातीचा असो. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक युद्धकुशल योद्धे नव्हते, तर ते एक उत्कृष्ट प्रशासक व दूरदृष्टीचे नेते होते. त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रूचा पराभव केला. 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. रायगड किल्ल्यावर हा राज्याभिषेक झाला आणि दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. चूक भूल क्षमा असावी. जय जिजाऊ, जय शिवराय.